जेव्हापासून आमच्या दुसऱ्या फ्लोअरचं काम चालू झालं तेव्हापासून जामच पसारा होते नुसता. कवरही साफ केलेली घाण तशीच राहते. हे गाईस, तर मी आहे कल्याणी आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवात तर साफसफाईपासूनच केलेली आहे मी. आता गणपती झाल्यापासून काही कपडे शिवलंच नाही, त्याच्यामुळे आवरा पसारा पडलेला. मेन म्हणजे वरती काम चालू असल्यामुळे मला काही वरती यावायला भेटतच नाही, त्याच्यावरून नुसती धूल होऊन जाते. इच्छा तर अजिबात नव्हती माझी साफसफाई करायची, कारण की जाऊशा वरचं काम चालू झाले तेव्हा तिसरी चौथी बारी माझी साफसफाई करायची. बिया वेळेस मी पंखा सगळा साफसुथरा केला. न अशी घाण पडली ना सोप्याची खाली, तर सांगूच नका तुम्ही. आणि मेन म्हणजे तर नवरात्र आल्या तर त्याच्यामुळे सीझन चालू झालेले आहे कपड्यांच्या ऑर्डरिंगचा. आणि मेन म्हणजे पहिली ऑर्डर मला वहिनीची आलेली आहे. आमच्या दोघींचे पण ब्लाऊज शिवायचे होते, तर बरं साफसफाई करून घेते, कारण की मला कटिंग करायला खालीच बसावं लागतं. आता गणपतीमध्ये जेवढे ऑर्डर्स होते ना, हे त्यातलेच राहिलेले फॅब्रिक विणकामाचे छोटे मोठे तुकडे होते. तर बरं ठेवून पण काही फायदा नाही, म्हणून मी पूर्ण बादलीमध्ये भरून टाकले. आणि तसं पण मी कोणाचं राहिलेलं फॅब्रिक अजिबात ठेवत नाही, कस्टमरला रिटर्न करून टाकते. मिनी ब्लॉग तर मी भरपूर शूट करून ठेवलेत, पण मला काही टाकायला भेटतच नाही. मेन म्हणजे विषय असं झाले की एडिटिंग करायला टाईमच भेटत नाही. तरी बऱ्यापैकी मी साफ केलेलं. आता या दुसऱ्या वस्तून त्यांना हात नाही लावू शकत, कारण की अजून वरचं काम बाकी आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय.